नमस्कार मंडळी. समर्थ आयव्हीएफ पॉडकास्टमध्ये मी विद्या मालोदे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आजचा आपला एपिसोड अगदी खास होणार आहे बरं का, कारण की आजच्या कार्यक्रमामध्ये फक्त एक नाही तर 2 होस्ट आहेत आणि ते फक्त कलिग नाही तर खूप चांगले मित्र सुद्धा आहेत. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये आपण काय बघणार आहेत तर इन्फर्टिलिटीचे बेसिक्स, HSG, SSG, त्याचबरोबर IVF, IUI या सगळ्या टेक्निकल गोष्टींचं आपण अगदी साध्या आणि सरळ भाषेमध्ये त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. त्याचबरोबर हा पॉडकास्ट सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की समर्थ IVFचे 2 यूट्यूब चॅनल्स आहेत. एक समर्थ IVF आणि एक समर्थ IVF पॉडकास्ट. हे दोन्ही चॅनल्स तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा, कारण की ह्या टेक्निकल गोष्टी आम्ही तुमच्यासमोर अगदी सरळ आणि साध्या भाषेमध्ये घेऊन येत असतो. तर आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया आपल्या पाहुण्यांच्या ओळखीपासून. आपले पहिले पाहुणे आहेत डॉक्टर महाले सर. महाले सर हे वाशिम येथील महाले हॉस्पिटलमध्ये गायनाकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन म्हणून कार्यरत आहेत. हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल किंवा त्याचबरोबर सी सेक्शन, लॅप्रोस्कोपी, फॅब्रॉइड या सगळ्या सर्जरीजमध्ये त्यांचा चांगला हातखंडा आहे. ते सिनेमा प्रेमी सुद्धा आहेत आणि बुक्स वाचायला सुद्धा त्यांना फार आवडतं. या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या दुसरे गेस्ट आहेत डॉक्टर प्रीती मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम, तुमच्याकडे बघून मला हम साथ साथ मधली डॉक्टर प्रीती आठवली आहे. फार सुंदर दिसत आहेत तुम्ही आज. थँक्यू. डॉक्टर प्रीती मॅडम ह्या समर्थ IVF फ्रँचायझीमध्ये ॲज अ गायनाकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांची खासियत सांगायचं म्हणजे त्या एक खूप चांगल्या काउन्सिलर आहेत. तुम्ही जर समर्थ IVFमध्ये जर गेलात तर बेसिक चाचण्यांपासून तर पूर्ण इमोशनल काउन्सिलिंगपर्यंत त्या तुमच्या सोबत राहतील. तर आपण सुरुवात करूया मॅडम. सर, सुरुवातीला अगदी जे खेळीमेळीचे प्रश्न आहेत त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही दोघंही चांगले मित्र आहात. तर ही मैत्री कुठे झाली, कशी झाली, त्यानंतर तुमच्या कामामध्ये तुम्हाला ही मैत्री कशी उपयोगाला पडते हे आम्हाला सांगा. मॅडम, आमची ओळख झाली वाशिममध्येच. पहिल्यांदा आम्ही वाशिमलाच भेटलो. आम्ही दोघांनी सोबत हॉस्पिटल्स टाकले. सोबत आमचे हॉस्पिटल सुरू झाले आणि सोबत आम्ही काम करायला लागलो. ते मॅडम स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये, ते माझ्या हॉस्पिटलमध्ये. मग इन केस मॅडम कुठे जायचं असलं, मॅडम आउट ऑफ द टाऊन असल्या तर मॅडमचे पेशंट मी बघायचो आणि आउट ऑफ द टाऊन असलो तर मग माझे पेशंट मॅडम बघायचे. मग आम्ही एक दुसऱ्यांना अशी हेल्प करत गेलो आणि त्यातनं आमचा फ्रेंडशिप बॉन्ड डेव्हलप झाला. अच्छा. आणि मग आमचे थिंकिंग प्रोसेस जी आहे ती एकमेकांना जुळत गेली. त्यामुळे आमची लाईन तर एकच होती, ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकॉलॉजिस्ट. त्यामुळे मग आम्ही दोघं जण सोबत यायचा निर्णय घेतला आणि यामध्ये आमचे सर आहेत पिडियाट्रिशियन आणि मॅडमचे मिस्टर, त्यांचा आम्हाला एक चांगला फायदा झाला. सर पिडियाट्रिशियन, आम्ही ऑब्स्टेट्रिशियन. अच्छा. त्यामुळे आम्ही सगळेजण सोबत आलो आणि आम्ही सोबत राहिलो. हा, म्हणजे कामामध्येच मैत्री वाढली आणि त्याचबरोबर म्हणजे पेशंट एक्सचेंज वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच चांगली गोष्ट आहे. सर, मॅडम तुम्ही काय सांगाल? मी जसं सरांनी इंट्रोडक्शन दिलं त्याचप्रमाणे आमची भेट झाली आणि मग हळूहळू जसं पेशंट्स, जसं माझ्या अब्सेन्समध्ये सर माझे पेशंट ट्रीट करायचे, त्यांच्या अब्सेन्समध्ये मी ट्रीट करायची. तर ती ट्रीटमेंट फ्रिक्वेन्सी दोघांची पण मॅच झाली आणि पेशंटही तेवढा कम्फर्टेबल होते. त्यामुळे पेशंटला असं वाटायचं नाही की बाबा मॅडम नाही आहेत किंवा सर. आणि मग मीनवाईल आम्ही एकत्र कोलॅबरेट झालो आणि आता आम्ही एक वत्सगुल्म म्हणून आम्ही हॉस्पिटल रन करतोय वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये. अच्छा. जिथे बेसिक समर्थ IVFचं आम्ही बेसिक फॅसिलिटीज सगळे आम्ही तिथे पेशंटला देतोय. म्हणजे तुमच्या मैत्रीचा फायदा पेशंटलाही झाला असं म्हणताय. नक्की. आता आपण थोडं आपले जे टेक्निकल प्रश्न आहेत त्यांना सुरुवात करूया. तर जसं मी सुरुवातीला बोलले की आपण आजच्या पॉडकास्टमध्ये इन्फर्टिलिटीच्या बेसिक्सबद्दल सुद्धा बोलणार आहोत. म्हणजे तुम्ही अगदी साध्या सरळ भाषेमध्ये आपण आपल्या ऑडियन्सला कळेल ह्या भाषेमध्येच हे सगळे काही डिस्कशन करणार आहोत. तर सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे की जर इन्फर्टिलिटी हे केव्हा म्हटलं जाईल, की म्हणजे एकदा कपलनी ट्राय करायला सुरुवात केलं आणि तरी सुद्धा त्यांची प्रेग्नन्सी होत नाहीये, तर हे केव्हा म्हटलं जाईल की आता इन्फर्टिलिटी झालं? तुमचं लग्न झालं आहे, लग्नानंतर तुम्ही 1 वर्षापर्यंत जर तुम्ही कोणतेही प्रोटेक्टिव्ह यूज न करता अनप्रोटेक्टेड फायटर्स करताय, अनप्रोटेक्टेड संबंध ठेवताय आणि त्यानंतरही जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर दॅट मीन्स की तुम्ही इन्फर्टाईल आहात.
त्यामध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही तर मग त्यावेळेस तुम्ही बेसिक वर्कअप करायला पाहिजे आणि या बेसिक वर्कअपमध्ये तुम्ही दोघांचंही वर्कअप करायला पाहिजे. म्हणजे स्त्रीचं आणि पुरुषाचं दोघांचे वर्कअप करायला पाहिजे. म्हणजे सरळ जर सांगायचं राहिलं तर अनप्रोटेक्टेड सेक्सुअल कॉन्टॅक्ट मोर दॅन 1 इयर असेल आणि जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल तर तुम्ही इन्फर्टाईल आहात. हा म्हणजे 1 वर्षाचा कालावधी. 1 वर्षाचा कालावधी. मॅडम माझा पुढचा प्रश्न असा आहे की महिला आणि पुरुष दोघांमध्ये इन्फर्टिलिटीची मुख्य कारणं काय असतात? म्हणजे महिलांमध्ये काय आणि पुरुषांमध्ये काय? अच्छा, महिलांमध्ये आता सगळ्यात महत्वाचं बेसिक आहे एज. की एज हा फॅक्टर येतो. जसं 30च्या आधी प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस चांगले असतात. 30 नंतर कमी होतात, 35 नंतर अजून आणि 40 नंतर. याचं कारण असतं आपल्या अंडकोशातल्या अंड्यांचा रिझर्व, जो आपल्याला ॲट बर्थच एक लिमिटेड अंडकोशात अंडे मिळाले आहे. जसं जसं एज वाढत जातं तसं तसं अंड्यांचा रिझर्व क्वालिटी अँड क्वांटिटी दोन्हीही कमी होत जातं. आता मग अंडकोशाचे जे प्रॉब्लेम असू शकतात किंवा गर्भपिशवीचे प्रॉब्लेम असू शकतात किंवा नळीचे किंवा म्हणजे फॅलोपियन ट्यूब जे म्हणतो आपण, हे 3 फॅक्टर्स महिलांमध्ये जास्त कॉमन जास्ती फर्टिलिटीसाठी कारणीभूत राहतात. जसं अंडाशयाला म्हटलं तर पीसीओडी, गर्भाशयाला म्हटलं तर गर्भाशयाला पडदा असणे, नळी म्हटलं तर नळी ब्लॉक असणे, असे हे मेन ठळक कारणं आहे. त्यानंतर पुरुषांमध्ये मोस्टली मेनली आपण जे म्हणतो सिमेन अनालिसिस किंवा सिमेनमध्ये प्रॉब्लेम येणे किंवा धातूमध्ये धातूची कमतरता असणे, म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्हीमध्ये प्रॉब्लेम असणं. तर ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि मग याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहे. हा म्हणजे जसं लाईफस्टाईल वगैरे असेल, कारण जसं तुम्ही असं लाईफस्टाईल, जंक फूड, स्ट्रेस, त्या सगळ्या गोष्टी सगळं हॉर्मोनल सायकल डिस्टर्ब करते आणि ही सगळं डिस्टर्ब झालं की मग फर्टिलिटीवर त्याचा परिणाम. बरोबर. जसं की तुम्ही सुरुवातीला महिलांबाबत बोलत असताना सांगितलं की PCOS हा पण एक मेन रिझन आहे इन्फर्टिलिटीचं. तर आणि ते खूप जास्तीच आपण बघू शकतो की आत्ताचे कॉलेज गोईंग किंवा वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यामध्ये PCOS आणि PCODचं खूप जास्तीचं प्रमाण आहे. बरोबर. आणि ते त्याचं मेन रिझन म्हणजे एक लाईफस्टाईल. हा, तुमचा लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तुमचा स्ट्रेस फॅक्टरचा. कॉम्पिटिटिव्ह जग जे आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त वर्क स्ट्रेस आहे, तुम्हाला अभ्यासाचा स्ट्रेस आहे, तुम्हाला कुठे जाण्याचा स्ट्रेस आहे. या सगळा स्ट्रेस एक खूप मोठा फॅक्टर प्ले करतो याच्यामध्ये. दुसरं आहे तुमचं जंक फूड, बाहेरचं खाणं. त्या जंक फूडमध्ये पण खूप जास्त परिणाम पडतो. तिसरं झालं जे कॉमन आहे मेन, तुमचं अल्कोहोल, टोबॅको, टाईट कपडे घालणं, या सगळ्यांचा आणि मोबाईलचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये, पोल्युशन खूप जास्त प्रमाणामध्ये, ज्याचा तुमचा सरळ सरळ फर्टिलिटीवर फरक पडतो. अच्छा, पोल्युशन सुद्धा हा एक फॅक्टर आहे. सुद्धा पण एक फॅक्टर आहे. जेव्हा तुम्ही एअर पोल्युशनला खूप जास्त प्रमाणामध्ये एक्सपोज होता तर त्यात दिल्ली सारख्या ठिकाणी फुल फरक पडतो तिथे. मेट्रो सिटीमध्ये तुम्ही जर बघा तर मेट्रो सिटीमध्ये आणि टाईट सी सिटीमध्ये, म्हणजे जे कम छोटे सिटीज आहेत ते नगरपालिका, छोटे नगरपालिका जे आहे त्याच्यामध्ये आणि मेट्रो सिटीमध्ये जर आपण फर्टिलिटीचा जर रेशो बघितला तर मेट्रो सिटीमध्ये इन्फर्टाईल कपल्स जास्त आहे. ओ बिलकुल, तिथं पोल्युशन जास्त असल्यामुळे आणि लाईफस्टाईल एक्सपोजर खूप जास्त असल्यामुळे लाईफस्टाईल आहेच. मेट्रो सिटीमधली लाईफस्टाईल नेहमीच हेक्टिक आहे, तिथे स्ट्रेस नेहमी जास्त आहे. आणि मेन म्हणजे सर ह्या गोष्टींचा विचार तेव्हा होतो जेव्हा कन्सिव्ह होत नाही. बिलकुल. त्याच्या अगोदर या गोष्टींबद्दल यूथ बिलकुल अवेअर नसतो की मी जे खातोय किंवा जे मी ड्रेस वापरतोय या गोष्टींचा कुठेतरी जाऊन समोर जाऊन माझ्या इन्फर्टिलिटीवरती परिणाम होणार आहे हे कुठेही लोकांच्या डोक्यात नसतं. आजच्या यूथमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की लेट मॅरेज नंतर सेटलमेंट, म्हणजे त्यांचा एक असतो की मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, हे पाहिजे आणि मग प्रेग्नन्सी पाहिजे. या दरम्यान त्यांचं एज वाढत जातं आणि ओव्हेरियन आणि सिमेनचा रिझर्व कमी होत जातं क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये. एक डिक्रीज व्हायला सुरुवात होणार आणि मग ते इन्फर्टिलिटीचा शिकार होतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे करिअर गोल्स सेट करता करता समोरचे जे कपल गोल्स आहेत ते कुठेतरी बॅक साईड घेऊन टाकतात. मॅडम, जसं आपण सुरुवातीला बोललो की तुमचं हॉस्पिटल वाशिमला आहे, तर वाशिम हा आपण म्हटलं तर एक ग्रामीण भाग म्हणता येईल. तर आजही IVF बद्दल बोलणं किंवा इन्फर्टिलिटी बद्दल बोलणं या गोष्टी अजूनही टॅबू समजल्या जातात. तर मग ग्रामीण भागामध्ये सध्याची परिस्थिती कशी आहे? तिकडे नेमकं अवेअरनेस किती प्रमाणात आहे? ग्रामीण भागामध्ये काय होतं ना, सगळ्यात पहिले तर हॉस्पिटलला येतात नाही तुम्ही. आणि काय करता, पहिले तुम्ही देव
देवळं सगळे येत आहे. नंतर मग तुमचे ते झाले की तुमचे मग वैद्य राहतात, त्या वैद्यांकडे तुम्ही जाता आणि ते सगळं झाल्यावर जिथे तुम्हाला रिझल्ट नाही भेटत आहे, मग तुम्ही इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टकडे यायचा विचार करता की आता इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टकडे जाऊया आणि नंतर ट्रीटमेंट घेऊया. आणि तोपर्यंत त्यामध्ये खूप लेट झालेलं असतं. तुमचा जो महत्वाचा पिरियड असतो, तुमचा एज प्रोग्रेस होऊन जातो, तुमचा जो महत्वाचा पिरियड असतो तो जातो आणि त्याच्यामध्ये तुमचा लॉस होतो. आणि ग्रामीण भागामध्ये आत्ताही याचं प्रमाण आहेच. लोकांना असं वाटतं की ठीक आहे ना, या वर्षी नाही राहिलं पुढच्या वर्षी राहील, नाही राहिलं त्याच्या पुढच्या वर्षी करू, पहिले नवस करूया, पहिले देवाचं करून घेऊया, याने होईल त्याने होईल. आणि मग बरेच सारे भोंदू डॉक्टर तर आहेतच. हा, जे ह्या गोष्टींचा खूप जास्तीचा फायदा उठवतात. त्या फायदा उठवला जातो. याने लोकांचं खूप फायनान्शियली, मेंटली आणि फिजिकली स्ट्रेस आउट होतात लोक यामध्ये. याचा फायदा बरेच सारे लोक घेतात. मॅडम, ज्या महिला वर्ग तुमच्याकडे येतात ट्रीटमेंट घेण्यासाठी, तर त्यांची एक मेंटॅलिटी कशी असते, किंवा मग ते कोणते प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतात, किंवा त्यांची एक नेमकी स्थिती काय असते? आता ज्या ठिकाणी आम्ही प्रॅक्टिस करतो तिथे लग्न खूप लवकर होतात, वयाचा इश्यू नाहीये, ठीक आहे, सगळे हाऊसवाईफ आणि फार्मर अशा याच्यातही येतात. पण तिथे असं असतं की 1 वर्ष जर मुलबाळ नाही राहिलं तर तो सगळा टॅबू तो फिमेलला दिला, कारण बिरकुलला दिलं जातं की तोच रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे कपल जेव्हा येतं तेव्हा आम्हाला हे सांगावं लागतं की जर इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला दोघांनाही तपासण्या करावी लागतील आणि मग कारण शोधावं लागेल की नेमकं काय कारण आहे आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट होईल. तर त्यावेळी जेव्हा आपण मेल फॅक्टरला इन्व्हेस्टिगेशनसाठी सांगतो तेव्हा ते थोडंसं स्टेप बॅक. इथे हा थोडा एक हा, म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशी विचारधारणा आहे की जर इन्फर्टिलिटी असेल तर ती फक्त महिलेमुळेच आहे. ऍक्च्युअल तसाच प्रकार आहे. तसंच आणि जेव्हा की ऍक्च्युअल तशी परिस्थिती नाहीये. 40% केसेसमध्ये फिमेलचे कॉज असू शकतात, 40% मध्ये मेनचे कॉज असू शकतात आणि 20% अनएक्सपेक्टेड इन्फर्टिलिटी आहे, जी की तुम्ही एक्सप्लेनच नाही करू शकत. आणि त्या दोघांचे पण रिपोर्ट नॉर्मल येतात. पण होतं काय, सगळ्या गोष्टी इन्फर्टाईल झाल्या तर सगळ्या गोष्टीचा मग तुम्ही याच्यावर सगळं फिमेलवर करणार, राग करणार की तुम्ही कन्सिव्ह नाही होत आहे. मग एका फिमेलकडनं कन्सिव्ह नाही होत आहे, मग काय विचार राहतो आमच्या ग्रामीण भागामध्ये पर्टिक्युलरली लग्नाच्या 2-3 वर्षामध्ये जर तुम्हाला प्रेग्नन्सी नाही राहत आहे तर मग फॅमिलीचा प्रेशर येतो, सोशल प्रेशर येतो. मग अशा वेळेस काय केलं जातं, या स्त्रीमुळे मला गर्भ नाही राहत आहे, म्हणजे मला बाळ नाही मिळत आहे, मग सेकंड मॅरेज करूया. हो, म्हणजे ही किती आजच्या युगामध्ये सुद्धा सर, की जिथे जग इतकं आधुनिक झालंय, इतक्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाल्यात आणि अजूनही लोक ह्याच विचारात आहे की जर बाळ होत नाही तर ते फक्त महिलेमुळे होत नाहीये तसंच होतं. आणि आम्हाला आणि त्याच्यामुळे ते दुसरं लग्न सुद्धा करतात. लग्न सुद्धा करतात. ही पण करेल रिअल. ही पण रिअल एरिया आहे आजच्या की. आणि आम्हाला फोर्स करावा लागतो लोकांना आत्ताही सांगायला की बाबा तुम्ही मेल फॅक्टरला पण एक्झामिन करून घ्या ना, ऍटलिस्ट नाही काही करायच्या फर्दर टेस्ट, एक किमान तुमचा एक सिमेन अनालिसिस तर करा, तुमचा धातू तर तपासा, कमीत कमी त्याच्यामध्ये काय क्वांटिटी आहे, काय क्वालिटी आहे. कधी कधी सरळ आहे, 40% केसेसमध्ये तुमच्या सिमेनमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, ज्यामुळे विनाकारण त्या फिमेलला दोष दिला जातो. म्हणजे तिची काहीच चुकी नसताना सुद्धा ती सगळ्या स्ट्रगल थ्रू जाते. आम्ही सगळंच करणार. मग त्या काय होते, आम्ही इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट कम्प्लीट घेणार. मग काय करणार तर आम्ही फिमेलचं पूर्ण वर्कअप करणार, आम्ही तिची सगळ्या स्टडी करणार आणि आम्ही आमचं सिमेन अनालिसिस नाही करणार. म्हणजे पुरुष असं होतं की मी फिमेलची काही पण ट्रीटमेंट मला काही प्रॉब्लेमच नाहीये माझ्यामध्ये. म्हणजे त्यांच्यामध्ये अजूनही एक कमीपणा किंवा लाजीरवाणेपणा त्यांच्यामध्ये बघायला आपल्याला मिळतो. आताही वेळ. म्हणजे हे खूपच, म्हणजे आपण असं म्हणू शकतो. मॅडमनी जसं सुरुवातीला सांगितलं की महिलेमध्ये कोणते प्रॉब्लेम्स असतात इन्फर्टिलिटीचे आणि पुरुषांमध्ये कोणते रिझन्स असतात म्हणून. आणि सर तुम्ही स्टॅटिस्टिक्स सुद्धा सांगितलं की 40% महिलेमुळे आणि 40% म्हणजे हे इक्वल प्रपोर्शन आहे. आणि समाजाने हे ऍक्च्युली समजायला हवं की हे फक्त महिलेमुळे नाहीये तर पुरुषांमुळे सुद्धा इन्फर्टिलिटी आहे. पुढचं सेगमेंट आपलं आहे मेल फर्टिलिटी, ओव्युलेशन आणि एज फॅक्टरचा. तर त्याच्यामधला आपला पहिला प्रश्न असणार आहे की पुरुषांमध्ये, जसं आपला आत्ता विषय चालूच होता त्याच रिलेटेड आपला पुढचा प्रश्न असणार आहे की पुरुषांमध्ये कमी फर्टिलिटी म्हणजे लो स्पर्म काउंट किंवा क्वालिटी किती कॉमन आहे
आणि त्याची टेस्टिंग किती सोपी आहे? जसं सर तुम्ही आता बोललेत, की लोक महिलेची हवी ती टेस्ट करा, हवी ती ट्रीटमेंट करा, पण मी नाही करणार. तर याच्यावरती क्लॅरिफाय करा, की लोकांना म्हणजे सॉरी पुरुषांना कोणत्या टेस्ट केल्या गेल्या पाहिजे? बघा, पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटी साठी ऑलमोस्ट 40% आहेत, ज्यामुळे पुरुषांमुळे फर्टिलिटी राहत नाही आहे. इन्फर्टाईल पुरुष पण 40% राहू शकतो. त्याची टेस्टिंग खूपच सोपी आहे आणि की आहे फक्त तुमचं सिमेन अनालिसिस करा. जर सिमेन अनालिसिस जर रिपोर्टमध्ये तुमची जर शुक्राणू चांगल्या क्वालिटी आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये असते, तर पुरुषाची टेस्ट एक मॅक्सिमम संपून जातं, तिथे संपून जातं. जर चांगले शुक्राणू आहेत, चांगली क्वांटिटी आहे, चांगली क्वालिटी आहे, तर तिथे संपून जातं. आणि मग तिथे तुमच्या फर्दर टेस्ट केव्हा केला जातात? जेव्हा तुम्ही IVF कडे वळणार असाल, टेस्ट ट्यूब बेबीकडे जर वळणार असाल, तेव्हा तुम्ही IVI कडे वळणार असाल, तर केलं जातं. ते त्या समोरच्या टेस्ट आहे. पण बेसिक टेस्ट काय आहे? तर बेसिक टेस्ट तुमची फक्त सिमेन अनालिसिस आहे आणि जी एकदम सोपी प्रोसिजर आहे. त्याच्यासाठी काहीच नाही करायचं आहे. तुम्हाला तुमचं सिमेन द्यायचं आहे, आम्ही ते प्रोसेस करतो आणि एका तासाच्या आतमध्ये तुमचा रिपोर्ट राहतो आणि त्याच्यावरनं आपल्याला मेन कॉज म्हणजे ऑलमोस्ट 40% आपण रूल आउट करून टाकतो की मेडचा फॅक्टर नाही आहे. बिलकुल, बिलकुल. म्हणजे वेळही फार कमी आहे आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काही त्रासही नाही, काहीच नाही. काहीच त्रास नाही. तुम्हाला फक्त सिमेन द्यायचं आहे तुमचं. तुम्ही सिमेन आणा, आम्ही लॅबमध्ये त्याला एक्झामिन करू आणि तुम्हाला रिपोर्ट देऊ. संपला फॅक्टर. सर मग हे तुम्ही कसं कन्व्हिन्स करता? आता सपोज तुमच्याकडे एखादा पेशंट येतोय, ग्रामीण भागातला आहे आणि त्याचं थोडं बॅकवर्ड थिंकिंग आहे, की माझ्यामुळे तर असं काही होणारच नाही. जो काही दोष आहे तो फक्त महिलेमध्येच आहे. तर मग ह्या टेस्टसाठी तुम्ही त्याला कसं कन्व्हिन्स करता, की हे करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे म्हणून? ते करताना ना आम्हाला पहिले जसं तुम्हाला सांगितलं तसं सगळं त्यांना एक्सप्लेन करावं लागतं. 40% काय आहे, 40% मेल फॅक्टर आहे, 40% फिमेल फॅक्टर आहे, 20% अनएक्सपेक्टेड फर्टिलिटी आहे. फिमेलच्या आपण सगळ्या टेस्ट करूया. म्हणजे फिमेलमध्ये तुम्ही हार्मोन्स पासून टेस्ट करतात, मी एक HSG करतात, ज्यामध्ये आपण ट्युबल पेटन्सी चेक करतो, म्हणजे ट्यूब्स ओपन आहे की नाही ते बघतो, गर्भपिशवी नॉर्मल आहे की नाही ते बघतो. मग ह्या फिमेलच्या टेस्ट झाल्या, त्या जर सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत, तर मग तुम्हाला सोबत सायमल्टेनियस ती टेस्ट करणं खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुमची इन्फर्टिलिटीचा कॉज काय आहे आणि तुम्ही फर्टाईल का होत नाहीये ते करणंच पॉसिबल नाहीये. हे जेव्हा त्यांना एक 15-20 मिनिटं, अर्धा तास त्यांना जेव्हा आम्ही कन्व्हिन्स करून सांगतो की तुम्हाला की टेस्ट करणं खूप आवश्यक आहे आणि ही सारी सोपी टेस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीच एफर्ट्स लागत नाहीये. बिलकुल. ते झालं तेव्हा ते कन्व्हिन्स होतं. ते कुठे मोठ्या मुश्किलने कन्व्हिन्स होतात. काही लोक चांगले एज्युकेटेड लोक लगेच कन्व्हिन्स होतात, पण जे बॅकवर्ड थिंकिंगचे आहे, ज्यांचा मेल इगो खूप मोठा राहतो, ते लोक त्यांना कन्व्हिन्स करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. मग ते बरेच वेळा एक काम करूया ना सर, आपण पुढच्या महिन्यात करूया, या महिन्यात आपण फक्त माझ्या बायकोचीच टेस्ट करून घेऊया सगळ्या. असं ते सरांनी म्हटलं किंवा बेस हेच होतं. म्हणजे त्यांना पहिले काउन्सिल करायचं, दे आर ओके. एका काउन्सिलिंग मध्ये तयार झालं तर ठीक, नाही तर मग पूर्ण फिमेल वर्कअप करायचं. फिमेल वर्कअप त्यांना ऑन पेपर दाखवायचं की शी इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. म्हणजे हे क्लिअर जर झालं त्यांना, की तर ते हे बघ यांच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल नॉर्मल आहे. नॉर्मल आहे, तेव्हा ते मग फ्रंट फुटवर येऊन रेडी होतं. आणि मॅडम जसं मी सुरुवातीला सांगितलं, की काउन्सिलिंग मध्ये तर तुमचा हातखंडा आहे. तर तुम्हाला हे अधिक सोपं जात असेल, की त्यांना कन्व्हिन्स करणं. म्हणजे ठीक आहे. कोणतंही इन्फर्टाईल कपल पहिल्यांदा आलं की त्यांना हे सांगावं लागतं की आपल्याला मेल आणि फिमेल दोन्ही फॅक्टर चेक करायचे आहे. आणि तुम्ही इन्फर्टिलिटीसाठी जेव्हा ट्रीटमेंट घ्यायला आले, तर मग आज OPD ला आले आणि उद्या तुम्हाला प्रेग्नन्सी राहावे असं होणार नाहीये. असं होणार नाहीये. म्हणजे ॲज इफ की महिलेमध्ये एक जर अंड तयार होतं तर त्याचं आयुष्य फक्त 24 तास असतं आणि एका महिन्याच्या एका सायकलमध्ये एकच दिवस अंड तयार होतं. त्या 24 तासात जर तुम्हाला धातू मिळाला तरच ती प्रेग्नन्सी राहते. म्हणजे ही 30 दिवसाची सायकल, यामध्ये एकच दिवस खूप महत्वाचा असतो आणि हा जर दिवस वेस्ट गेला तर मग तुम्हाला पुन्हा नेक्स्ट सायकलसाठी वेळ करावं लागते. तर त्यासाठी पहिले काउन्सिलिंग हे असतं की तुम्ही ट्रीटमेंट सुरू करताय, मग तुम्ही इथून पुढे किमान 3 ते 6 महिन्याची मेंटल तयारी पेशन्स ठेवा की तुम्हाला जर वन गो मध्ये तर होऊन जाईल किंवा थोडा वेळ लागू शकतो. म्हणजे त्यांची मेंटल, फिजिकल आणि फायनान्शियल या तिन्ही गोष्टींनी त्यांना पहिले स्टेबिलाइज करणं आवश्यक आहे, काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे की तुम्हाला ह्या 3 गोष्टींची तयारी पाहिजे, तर तुमचे फर्टिलिटीचे रिझल्ट खूप फास्ट येतील.
बिलकुल. म्हणजे ह्या पूर्ण जर्नीमध्ये फक्त एक ट्रीटमेंटच नाही, तर एक इमोशनल सपोर्ट असेल किंवा काउन्सिलिंग असेल, हे पण खूप मोठा पार्ट आहे आणि खूप मोठं एक इम्पॉर्टंट फॅक्टर प्ले करतं ह्या सगळ्या गोष्टी. मी काउन्सिलिंग करताना आम्ही दोघे जण काय करतो ना, कपलला बोलवतो प्रत्येक वेळेस. हां. म्हणजे कपलला प्रत्येक वेळेस अवेअर असलं पाहिजे की तुमची सायकलमध्ये काय होत आहे, तुम्ही कोणत्या स्टेपला आहात, तुमच्या टेस्ट कोणत्या कोणत्या झालेल्या आहेत. म्हणजे बरेच वेळा काय होतं, नाही तर फक्त फिमेलला पाठवून लगेच तू करून घे तुझं, मी नाही येत. आणि मग तिच्यावर जास्त एक मेंटल स्ट्रेस तिच्यावर खूप जास्त येऊन जातो. ती फिजिकल स्ट्रेस तर ऑलरेडी सहन करतच आहे बिचारी जाण्या येण्यामध्ये, आणि तिथे बसून राहणं, तो मेंटल स्ट्रेस तर आहेच. आणि काही प्रॉब्लेम झाला तर शेवटी ब्लेम करायला ती आहेच. बिलकुल. म्हणजे अशाही केसेस असतात केसेस राहतात की फक्त राहतात त्यामुळे आम्ही ते इंटेरियरला खूप जास्त खूप जास्त जसं मेट्रोजमध्ये तुम्ही जात तर तिथे एल्डरली ग्रॅव्हिड आणि एल्डरली पेशंट्स आणि इन्फर्टिलिटी ते त्यांना एक्सेप्टेड असतं की आपलं केज वाढलेलं आहे, आपण इन्फर्टाईल आहे, आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची. त्यांचा माइंडसेट रेडी असतो. पण तुम्ही जेवढं इंटेरियरला जाल त्या ठिकाणी तुम्हाला बेसिक पासनं पेशंटला समजावून सांगणं गरज काय आहे इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटची, हे खूप आवश्यक आहे. बिलकुल बिलकुल. पहिले हा जो कन्सेप्ट होता, जो मी मगाशी बोललो की मेट्रोमध्ये इन्फर्टाईल कपल जास्त आहेत कम्पेअर्ड टू छोट्या सिटीजमध्ये. पण आता छोट्या सिटीजचे पण इन्फर्टाईल पेशंट्स डे बाय डे व्हायला लागलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये दॅट टू मेल फॅक्टर खूप मोठा येऊन राहिला आहे. मेल फॅक्टर याला कारण जे हे आहे की तुमचं स्मोकिंग, अल्कोहोलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ॲडिक्शन यंग एजमध्येच ॲडिक्शन नाही तर तुमचं टोबॅको तर आहेच. कारण आम्ही ज्या छोट्या जिल्ह्यामध्ये आहोत तिथे मॅक्सिमम लोक फार्मर आहेत, आणि फार्मरमध्ये टोबॅकोचं प्रमाण खूपच जास्त आहे. आणि खूप यंग एज पासून सुरू होऊन जातं. तंबाखू खाणं हा एक कॉमन आहे, त्याला आई वडील पण काही म्हणत नाहीत बरेच वेळा. आणि त्याच्यानंतर तुमचे आता ते पुढे आहे म्हणजे फार सवयीचं झालंय लोकांना. असं झालेलं आहे. आणि टोबॅको डायरेक्ट इफेक्ट करतो तुमच्यावर. आणि सर लोकांना याचा अवेअरनेसच नाहीये. म्हणजे आपल्या या पॉडकास्टमधून लोकांना समजेल की तुमचं टोबॅको खाणं सुद्धा म्हणजे आज तुम्ही जे फक्त एक व्यसन म्हणून किंवा एक टेम्पररी सॅटिस्फॅक्शन म्हणून ह्या ज्या गोष्टी करतायत की दारू घेणं असेल, तंबाखू खाणं असेल किंवा स्मोकिंग असेल, आणि आज आज जेवढं लोक शिकतायत तेवढंच हुकतायत असं मी म्हणेल. कारण की हे सगळे काही ॲडिक्शन खूप कमी वयापासून सुरू झालेत. आणि त्यातही काय आहे की एका प्रमाणामध्ये तुम्ही स्मोकिंग आणि अल्कोहोल थोड्या प्रमाणात कमी आहे, त्याला सोशल स्टिग्मा आहे. पण टोबॅको च्युइंगला सोशल स्टिग्माच नाही आहे. तुम्ही आरामात सर्रास करतायत लोक. सरळच घेताय. तुम्ही तुमच्या आईवडिलांसमोरही घेताय, तुम्ही तुमच्या बायकोसमोरही घेताय, तुम्ही जेवण झाल्यावर घेताय, तुम्हाला मोशनला जायचंय त्याच्या अगोदरही घेताय. मला देशी मोशनच होत नाही अशा लोकांचे कंप्लेंट्स राहतात तर आणि त्याच्यासाठी तुम्ही एकदम कॉमनली घेताय. बरं ते नाही आहे, तंबाखू तशा प्रमाणात नाही घ्यायचं तर मग पुढे आहेतच. बिलकुल बिलकुल. आणि त्या लोकांना असं थोडी सुद्धा कल्पना नाहीये की ह्या गोष्टी पुढे चालून त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठे प्रॉब्लेम्स उभे करू शकतात. मला माहित आहे की नाही माहित नाही, पण आमच्या इकडे गुटखा खूप मोठ्या प्रमाणात चालतो. हो, अच्छा. वाशिम साईडला वाशिम साईडला आहे. नाही त्याचं ते असं ते गुटखा घोटून ठेवला जातो आणि तो प्रत्येकाच्या खिशात असतो. मग ते तो एक कॉमन प्रकार आहे. आणि ह्या गोष्टी डायरेक्ट तुमच्या फर्टिलिटीवर डायरेक्टच परिणाम करतात. मेल फॅक्टर खूप जास्त प्रमाणात वाढतात डे बाय डे. नक्कीच सर. आता याच्यावरती आपण खूप चांगली आणि सविस्तर चर्चा केली आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ओव्हुलेशन म्हणजे काय आणि पिरियड्स इरेग्युलर जर असतील तर फर्टिलिटीवरती काय परिणाम होतो? मग अशी मी सांगितल्याप्रमाणे 28 ते 30 दिवसांची सायकल असते. म्हणजे दर महिन्याला पाळी येळी 3 ते 4 दिवस पाळी वाहत असतं, रक्तस्राव होत असतो आणि 28 ते 30 दिवसांनी ती पाळी परत येते. या दरम्यान पाळीच्या 14व्या दिवशी साधारण 1-2 दिवस मागे पुढे ओव्ह्युलेशन म्हणजे अंडकोशातून एक परिपक्व अंड तयार होतो. आणि त्या अंड्याचं आयुष्य असतं 24 तास. त्या दरम्यान जर संबंध झाले आणि तर सिमेंट जर त्या ठिकाणी पोहोचलं तर गर्भधारणा होण्याचे चान्सेस जास्त. तर हे सायकलशी संदर्भात आहे आपली. आणि जर सायकल्स इरेग्युलर राहिले सायकल, मग काय नाही. सायकल जर इरेग्युलर राहिले तर तुमचे हार्मोन्स डिस्टर्ब आहेत. सायकल रेग्युलर आहेत म्हणजे तुमचे हार्मोन्स रेग्युलर आहेत. जर तुमचे हार्मोन्स रेग्युलर आहेत तर तुमचं ओव्हुलेशन म्हणजे स्त्री बीज वाढणं, प्रॉपर डेला वाढणं होतं. काय तर जनरली पिरियडच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्त्रियांना 2 गर्भाशयाच्या बाजूला 2 स्त्री अंडाशय आहे. त्याच्यापैकी नॅचरली एका महिन्यात या साईडनं राईट साईडला, एका
नेक्स्ट मंथमध्ये लेफ्ट साईडनं, असं नॅचरली होतं. ते एक स्त्रीबीज व्हायला लागतं. ते खूप साऱ्या तुमच्यामध्ये लाखोमध्ये आहेत स्त्रीबीज. ते जेव्हा तुम्ही मॅच्युरिटी एजला येता, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये येता, म्हणजे जनरली 18 ते 30 हा रिप्रोडक्टिव्ह चांगला पकडतो आपण. तसा तर तो 16 वर्षापासून 35 ते 40 वर्षापर्यंत राहतो, पण 18 ते 30 आपण हा पिरियड पकडतो, ज्यामध्ये काही हजारामध्ये तुमच्याकडे स्त्री अंडाशय राहतात. याची अप्रॉक्सिमेट क्वांटिटी 30 ते 50 हजाराच्या आसपास राहते दोन्ही स्त्री अंडाशयामध्ये. मग काय होतं, पिरियडच्या पहिल्या दिवशी तुमचं एक स्त्री बीज डेव्हलप होणं चालू होऊन जातं. आणि ते अंडात तुमचे हार्मोन्स जर रेग्युलर आहेत तर हार्मोनच्या इफेक्ट खाली ते हळूहळू वाहायला लागतं आणि 14व्या दिवसापर्यंत ते मॅच्युअर होतं. मॅच्युअर झाल्यानंतर ते रप्चर होतं. रप्चर झाल्यानंतर मग ते कॉन्टॅक्टमध्ये आलं की प्रेग्नन्सी राहते. आता हे झालं सगळं नॅशनल, जर तुमचं सायकल रेग्युलर आहे, सगळं व्यवस्थित असेल. सायकल जर रेग्युलर आहे तर. आणि जेव्हा तुमचं सायकल इरेग्युलर आहे तर मग तुम्ही काहीच नाही सांगू शकत, की कारण तुमचे हार्मोन्स इरेग्युलर आहेत. मग त्यामध्ये तुमचं फॉलिकल मॅच्युअर होतंय, डेव्हलप होतंय, ते रप्चर होतंय की नाही याचाच तुम्हाला आयडिया नाही आहे. आणि जेव्हा इरेग्युलर सायकल राहतात तेव्हा ते अनओव्युलेटरी सायकल असण्याचे चान्सेस जास्त राहतात, ज्याच्यामध्ये ओव्युलेशनच नाही होत. आणि जेव्हा केव्हा सायकल्स मग अशी इरेग्युलर राहतात तेव्हा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी राहतात. असं नाही की राहणारच नाही, पण त्याचे चान्सेस कमी राहतात, कारण ते नॅचरल कोर्समध्ये नाही चाललंय सगळं. म्हणजे ती एक पूर्ण सायकल कंटिन्यू असणं किंवा एक प्रॉपर असणं फार महत्वाचं आहे. तर सर, तुम्ही जसं बोलले की याच्यामध्ये हार्मोनल बॅलन्स असणं सर्वात महत्वाचं आहे. तर माझा पुढचा प्रश्न त्याच्याच रिलेटेड आहे की हे हार्मोनल बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी महिलांनी किंवा मुलींनी काय करायला हवं? तर बेसिकली एक 20 म्हणजे हॉर्मोन डिस्टर्ब झाले की ओबेसिटी हा प्रकार येतो. म्हणजे वजन वाढणे, पाळी उशिरा येणे, म्हणजे 1.5 ते 2 महिन्याची पाळी होणे, पाळीमध्ये रक्तस्राव कमी होणे, आणि जसं सरांनी सांगितलं की अनओव्युलेटरी सायकल होणे, अंडाशयामधनं अंड तयार न होणे. तर ही अशी सायकल आहे, म्हणजे ओबेसिटी, इनफर्टिलिटी आणि सायकल डिस्टर्बन्स हे त्या संदर्भातल्या ह्या त्या लूपमध्ये जात. आता यासाठी काय करायला हवं? करायला हवं? आता बेसिक याच्यामध्ये जसं आता सगळीकडे बघतो आपण, ओबेसिटी हा खूप जास्त फॅक्टर रिस्पॉन्सिबल झाला आहे इन्फर्टिलिटीसाठी. तर मग ओबेसिटीला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर महत्वाची आपली लाईफस्टाईलमध्ये, आता जसं 24 तासामध्ये मी बायकांना एकच सांगत असते, जे काही ओबेस कपल आलं, सपोज आलं, तर त्यांना एक सांगते की बाबा 24 तासातला 1 तास तरी स्वतःसाठी काढा. घरकाम हा व्यायाम नाही. तुम्ही सकाळी 6ला उठून रात्री 12 वाजेपर्यंत जरी घरकाम करत असाल तर तो व्यायाम नाहीये, किंवा तुम्हाला ते घरकाम करताना घाम नाही फुटत, किंवा तुमची एनर्जी अशी खूप यूज नाही होत. त्यामुळे त्या 24 तासातला 1 तास कुठेतरी स्वतःसाठी काढा, स्वतःच्या शरीराला द्या. आणि एक्सरसाइज किंवा व्यायाम आता खूप नाही आपल्या एरियामध्ये, पण आपण त्यांना सांगू शकतो किमान 2 ते 4 किलोमीटर रोज चाला. बिलकुल ही एक महत्वाची गोष्ट, म्हणजे वॉकिंग एक्सरसाइज मधला जर म्हणजे बऱ्याच महिलांचं असं बोलणं असतं की मी तर घरात खूप काम करते, मग मला एक्सरसाइज करायची काय गरज आहे? तर त्यांचा हा एक पहिला महत्वाचा मी त्यांना सांगत असते की जर तुम्ही 6ला उठत असाल तर 5:30ला उठा, पण अर्धा तास तरी चालून या. त्याने शरीराला एक प्रकारचा व्यायाम मिळतो. हा एक झाला आपला एक्सरसाइजचा भाग, म्हणजे आमच्या एरियामध्ये सोपा असा. बाकी मला योगा करा किंवा सूर्यनमस्कार करा किंवा जिम जॉईन करा हे तर नाही सांगू शकत, बरोबर. त्यामुळे एकदा सकाळची आणि संध्याकाळची शतपावली. त्यानंतर डाएट. इथे महिलांमध्ये असं आहे की बेसिकली नवरा 9-10 वाजता जेव्हा कामावरून येईल तेव्हा ते जेवण, म्हणजे त्याच्या आधीचे जेवण नाही. जसं आता ओबेसिटीचं कारण आहे की लेट नाईट डिनर, जेवणे आणि झोपणे, ते आपल्याला ओबेसिटीमध्ये कन्वर्ट करतं. त्यामुळे त्यांना एक हे सांगितलं जाते की बाबा तुम्ही लेट नाईट डिनर अवॉइड करा. तुम्हाला ओबेसिटी कंट्रोल करायचं असेल, हॉर्मोन सायकल व्यवस्थित करायचं असेल, ऍटलीस्ट 7 ते 8च्या आधी जेवढे वेळा, म्हणजे सकाळी पण महिला 6ला उठतात, दुपारी 2ला जेवतात, सगळी कामं झाल्यानंतर. हे मी ऐकलंय की सगळे कामं झाल्याशिवाय मी जेवत नाही, आणि ते खूप मोठ्या यांनी सांगतात. आणि मग ते म्हणजे जर नॉर्मल 1 पोळी खाणार असेल तर तो 4 पोळ्या खातो, म्हणजे शरीराला जेवढी गरज नसते तेवढ्या प्रमाणात खाल्लं जातं. त्यांना हे सांगितलं जातं की ऍटलिस्ट डाएटसाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा की सकाळी थोडासा 1 कप चहा पितात, त्या चहाच्या बरोबरीवर ते पूर्ण दिवसभर राहू शकतात. तर चहा हा एक फॅक्टर आहे, म्हणजे जो बायकांमध्ये डाएट व्यवस्थित फॉलो करत नाही.
त्यानंतर सकाळचं शिळं संध्याकाळी खाणे, संध्याकाळचं शिळं सकाळी खाणे. हा पण एक महिलांमध्ये खूप डाएटचा इश्यू आहे. म्हणून एक एक्सरसाइज झालं, डाएट झालं, ह्या गोष्टींवर मी त्यांना काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आमच्याकडनं तुम्हाला मेडिसिन्स कमी लागतील. त्यांना तेच सांगते की तुम्ही घरात वरण भात भाजी पोळी घरातलंच खायचंय तुम्हाला, पण एखादं फळ खा. बॅलन्स डाएट जे म्हणतो आपण, बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. आपल्याकडच्या महिला सगळं मुलांना किंवा नवऱ्यालाच देतात, स्वतःसाठी काहीच घेत नाही. आम्ही तर हे महिलांमध्ये आपण कुठेही जा मॅम, ग्रामीण भागात जा किंवा शहरामध्ये, हे महिलांचा स्वभावच असतो हा. की पहिले माझं कुटुंब आणि नंतर वेळ मिळाला तर मी. हा. पण हे फार चुकीचं आहे की तुम्ही जर स्वतःकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कुटुंबाकडे लक्ष देता येईल. जसं तुम्ही सांगितलं की एक्सरसाइज आणि एक प्रॉपर डाएट हे या 2 गोष्टींवर त्यांना थोडं हार्मोनल बॅलन्ससाठी खूप इम्पॉर्टंट. महत्वाचे आहे. आणि नंतर तर मेडिसिन आहेतच. डाएटमध्ये ना मला एक थोडंसं ॲड करायचं आहे. ते ॲड करणं म्हणजे ना, काय म्हणतं ना, आपलं एक जे घरातली स्त्री राहते ना, तिचं खाणं म्हणजे काय, तर भाजी आणि पोळी. बाकी काय, भाजी आणि पोळीच्या पुढे बाकी काय तर नाही. भाजी पोळी खाल्लं झालं, आमचं जेवण झालं. तुम्ही सीझनल फूड तरी खाता का? नाही. मग मी जेव्हा ज्या पेशंट्सला विचारतो की तुम्ही जेवण काय करताय, तुम्ही डाएट करताय तर तुम्ही जेवण काय करताय, जे ओबेज आहेत त्यांना विचारलं जातं की, किंवा आता तुम्ही यंग फिमेलमध्ये पण पहा, ज्या अनमॅरिड मुली आहेत किंवा मॅरिड मुली पण आहेत, जे यंग आहेत, त्यांचे सायकल्स पण बरेच वेळा इरेग्युलर आहे. मग ते आम्हाला विचारतात, सर आमची सायकल्स काय इरेग्युलर, मग तुमचे हार्मोन्स नाही आहेत बरोबर, मग आमचे हार्मोन्स का नाही बरोबर, मग तुमचं डाएट नाही आहे ना बरोबर. तुमचं डाएट नाही, तुमची एक्सरसाइज नाही आहे. तुम्ही खाण्यामध्ये काय खाता, तर भाजी पोळी खाता. तुम्ही सलाद कधीच घेणार नाही, कोणत्याच प्रकारचा ग्रीन सलाद घेणार नाही, कोणते सीझनल फूड्स खाणार नाही. तुम्ही काकडी टमाटर ह्या ज्या गोष्टी आहेत रुटीनमध्ये ज्या खायला पाहिजे ते खाणारच नाही. ॲक्च्युली तुमच्या प्रॉपर डाएटमध्ये तुमचा 25% डाएटचा जो पार्ट आहे तो तुमचा सलादचा असायला पाहिजे. तुम्ही सीझनल फूड्स प्रत्येक खायलाच पाहिजे. तुम्ही एक्सरसाइज काहीतरी का होईना 15-20 मिनटं, एक 45 मिनटं, आयडियल 45 मिनटं आहे, पण तुम्ही एक 20 मिनटं अर्धा तास तरी एक्सरसाइज करायला पाहिजे. ह्या गोष्टी तुमच्या गोष्टी कंट्रोल होतील. नाही तर तुम्ही ऑबियस होणार, कारण तुम्ही एक्सरसाइज करत नाही. मग 2 प्रकारचे लोक आहेत, एक डाएट खूप कॉन्शियस आणि एक जे एकदम डाएट रिलॅक्स राहतात. मग जे डाएट कॉन्शियस राहतात ते थिन होतात एकदम, ते वेट कंट्रोल करायला पाहतात. जेव्हा तुम्ही जास्त वेट कंट्रोल करायला बघाल, नाही मला ओबेज नाही झालं पाहिजे, जास्त नाही झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये पुन्हा हार्मोन इम्बॅलन्स होतं आणि ते खातच नाही. आणि तेही चुकीचं आहे. ते खूप चुकीचं आहे. आणि मग खाताना मला हे नाही खायचं, मला कार्ब्स नाही खायचे, मला प्रोटीनच घ्यायचं आहे. ठीक आहे, कार्ब्स नाही खायचे का, खायचे नाही असं शक्यच नाही आहे. तुम्ही कमी प्रमाणात कार्ब्स घ्या, प्रोटीनचं प्रमाण वाढवा, हे तुमच्यासाठी नॉर्मल आहे. पण नाही, आम्हाला प्रोटीन पण थोडंसं कमीच खायचं आहे, मग आम्ही प्रोटीनच्या शेकवरच राहणार. बरेच लोक तर डाएट प्लॅन करताना ते मी एक टाइमच जेवण करणार आणि दुसरा टाइम मी फक्त प्रोटीनचा शेक घेणार, ते पण चुकीचं आहे. असं नाही होत. तेव्हा डाएट काउन्सिलिंग करणं पेशंटला खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यांना डाएट काउन्सिलिंग, डाएट आणि एक्सरसाइज काउन्सिलिंग जर केल्या गेली तर त्यांचा मेडिसिनचा बर्डन 50% कमी होते. हा, त्यांचाही फायदा आहे याच्यामध्ये. की आपल्याला काही सांगतो की आम्ही जे तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन देणार आहे, सप्लिमेंट्स देणार, हे कशातनं बनतं, हे याच्यातनंच म्हणतो. मग जर तुम्ही डाएटला जर प्रायमरी हे दिलं, महत्व दिलं, तर ऑटोमॅटिक तुमचा इकडे कॉस्ट कमी होते. एक फॅक्टर आहे बॉडी मास इंडेक्स, जो वेटशी रिलेटेड आहे. तुमचं वेट हाईट यानुसार तुमच्या उंचीनुसार तुमचं वेट असायला हवं, दॅट इज BMI. जेव्हा तुमचा BMI लो राहतो तेव्हा तुम्हाला फर्टिलिटीला प्रॉब्लेम आहे. जेव्हा तुमचा BMI हाय आहे तेव्हाही तुम्हाला फर्टिलिटीला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुमचं वेट आणि तुमचं हाईट हे जर अप्रोप्रिएट प्रमाणामध्ये राहिला तर तुमचे चान्सेस जे आहे फर्टिलिटीचे ते खूप जास्त आहे. तुम्ही एक जर BMI जर जास्त आहे तुमचा, तर तुम्ही जर 10% सुद्धा जर वेट रिड्यूस करू शकला तर पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस राहतात. इतका फायदा होतो सरळ तुमच्या डाएटचा आणि तुमच्या वेटचा. म्हणजे ह्या जर गोष्टी लक्षपूर्वक केल्या तर तुमचं पुढची पूर्ण स्ट्रगल वाचेल, की पुन्हा ट्रीटमेंट पासून जेही काही तुम्हाला इंजेक्शन्स असतील, मेडिकेशन असतील, सगळं काही वाचेल. ते वाचेल किंवा त्याची हेल्प होईल, त्याचा बेनिफिशियल इफेक्ट जास्त मिळेल. मी माझ्या पेशंटला सांगताना म्हणत असते की 50% मी एफर्ट घेणार, 50% तुम्ही एफर्ट घ्या, म्हणजे आपल्याला 100% रिझल्ट येते. हे अशा प्रकारे त्यांना असते. म्हणजे एकच्या हातांनी टाळी वाजत नाही. मी फक्त मेडिसिन दिलं आणि खाल्लं आणि तुम्ही घरी गेले, प्रेग्नन्सी राहिली, असं होणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींवर स्वतः पण एफर्ट्स घ्यावे लागतील, जेणेकरून आपल्याला रिझल्ट खूप फास्ट. तर आपली जी चर्चा चालू आहे सर, ती फारच सुंदर चालू आहे असं मी म्हणायला
काही हरकत नाही, कारण की या पॉडकास्टमधून बऱ्याच साऱ्या जे अवेअरनेस किंवा गैरसमज आहेत ते क्लिअर होतात. तर आपला पुढचा सेगमेंट आहे IVF आणि IUI रिलेटेड. तर मग एक शॉर्टकटमध्ये की आपल्या ऑडियन्सला असं समजेल त्या भाषेमध्ये IVF नेमकं काय आहे आणि IUI आणि IVF या दोन्हींमधला काय फरक आहे? IUI म्हणजे काय तर इंट्रायुटराईन इन्सेमिनायझेशन. इंट्रायुटराईन इन्सेमिनायझेशन म्हणजे काय होतं, ते पुरुषाचे शुक्राणू आम्ही घेतो आणि ते पुरुषाचे शुक्राणू आम्ही डायरेक्ट स्त्रीच्या गर्भाशयामध्ये एका प्लॅस्टिकच्या नळीद्वारे आतमध्ये सोडतो गर्भपिशीमध्ये. त्यामुळे फायदा काय होतो, ही प्रोसिजर कोणामध्ये केलं जाते, ज्यांमध्ये मेल फॅक्टर आहे किंवा स्पर्म काउंट थोडे कमी आहे, एकदम कमी नाही, थोडे कमी आहे, किंवा जिथे सर्वायकल फॅक्टर्स येतो किंवा स्त्रीचा फॅक्टर येतो, जिथे स्पर्मला जायला त्याची आतमध्ये गर्भपिशीमध्ये जायला प्रॉब्लेम येत असेल, सर्व्हिस थोडंसं ठीक असेल, तिथे काही प्रॉब्लेम असतील, तर या केसेसमध्ये IUIचा रिझल्ट भेटणं अपेक्षित राहतो. तर अशा केसेसमध्ये आपण IUI करतो. यंग एज असे, मेल फॅक्टर थोडे कमी असतील, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये मेलमध्ये प्रॉब्लेम नसतील, तर या केसेसमध्ये आपण IUI करतो. आणि मग IVF म्हणजे काय, IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशनला ज्याला कॉमनली लोक टेस्ट ट्यूब बेबीज म्हणतात, तर यामध्ये काय केलं जातं, तर यामध्ये तुमचे पुरुषाचे शुक्राणू घेतले जातात, स्त्री अंडाशय घेतलं जातं आणि ते लॅबमध्ये प्रोसेस केलं जाते. कंट्रोल प्रोसेस राहतं, त्यामध्ये गर्भ आपण लॅबमध्ये बनवतो एका कंट्रोल प्रोसेसने आणि तो गर्भाशयामध्ये स्थापित करतो, दॅट इज IVF. नक्कीच सर, याच्यामधून लोकांना कळेल की IUI आणि IVF मध्ये काय डिफरन्स आहे. मॅम, आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. HSG आणि SSG याच्याबद्दल आपण पुढचं डिस्कशन करणार आहोत. तर नेमकं हे दोन्ही कॉन्सेप्ट काय आहेत हे आपल्या ऑडियन्सला सोप्या शब्दामध्ये सांगा. आता जेव्हा एखादी फिमेल येते इनफर्टिलिटी म्हणून, आता वंध्यत्वाचं कारण काय असू शकतात, त्याच्यामध्ये असू शकते की अंडपिशवीमध्ये अंड तयार होत नाही, अंडपिशवीमध्ये तयार झालेलं अंड नलिका गर्भपिशवीत घेऊन जाते. ठीक आहे. मग आता एखाद्याची जी नळी आहे, त्याला ट्यूब म्हणतो, फॅलोपियन ट्यूब, ती जर नळी ब्लॉक असेल तर ते अंडकोशात तयार झालेलं अंड गर्भाशयापर्यंत पोहोचणार नाही. बरोबर. तर मग आता नळी चेक करण्यासाठी जी टेस्ट आहे ती आहे हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी. ओके. ठीक आहे. हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी म्हणजे HSG, जी पाळीच्या 8व्या किंवा 9व्या दिवशी केली जाते, ज्यामध्ये एक प्रकारचा डाय गर्भाशयामध्ये सोडला जातो आणि गर्भाशयामध्ये डाय सोडल्यानंतर जर दोन्ही नळ्या ओपन असतील तर डाय पोटामध्ये साठतो, त्यावेळी तिथे एक्सरे केला जाते. तर याला म्हणतात HSG. अच्छा. आणि ही एक एक्सरे एक्सपोजर आहे, याच्यात रेडिएशन एक्सपोजर आहे. तर आणि याचं सेकंड पार्ट ही पण सेम प्रोसिजर आहे, ज्यामध्ये गर्भाशय आणि नळी ह्या दोन्ही गोष्टी चेक केल्या जातात. त्याला सलाईन सोनोग्राफी म्हणतात, SSG, ज्याच्यामध्ये एक सलाईन सोडून सोनोग्राफीच्या अंडर ट्यूब आणि गर्भाशय चेक केला जातात. अच्छा, म्हणजे दोन्ही ज्याही टेस्ट ज्या आहेत त्या गर्भाशय आणि ट्यूब, फॅलोपियन ट्यूब याला चेक करणं आहे. म्हणजे पर्पज दोन्हींचा एकच आहे, फक्त मेथड्स वेगळे. याच्यामध्ये रेडिएशन एक्सपोजर आहे, एक्सरे आहे, आणि याच्यामध्ये हा अंडर सोनोग्राफी गायडन्स होतो. सर, आपला पुढचा मुद्दा असणार आहे लॅप्रोस्कोपी. तर मी असं ऐकलंय की लोकांमध्ये या टेस्टबद्दल किंवा या ऑपरेशनबद्दल एक भीती असते. तर मग नेमकं या टेस्टमध्ये करता काय आणि लोकांना याच्याबद्दल एवढी भीती का आहे? आणि म्हणजे माझा प्रश्न हा आहे की कधी सुचवलं जातं, एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न हा की याच्याबद्दल लोकांमध्ये याच्या भीती काय आहे जास्तीच? लॅप्रोस्कोपी, डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी ही एक प्रोसिजर आहे जी आपण फर्दर टेस्ट करताना, म्हणजे जर पेशंटला IVFकडे जायचं असेल किंवा रिपीटेड IUI फेल्युअर होत असतील तर त्या केसेसमध्ये आपण करतो. तर त्याचे कॉजेस हे राहतात की जर रिपीटेड पेशंटला पेन असेल, IUI फेल्युअर होत असेल, किंवा आपल्याला जिथे एन्डोमेट्रियोसिसचे चान्सेस वाटत असेल, अडेजनचे चान्सेस वाटत असतील गर्भपिशीमध्ये, तर अशा केसेसमध्ये आपण डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी करतो. याच्यामध्ये एक सिम्पल प्रोसिजर आहे. बरेच वेळा ही प्रोसिजर डे केअरसारखी केलं जाते. काही ठिकाणी एका दिवसासाठी तुम्हाला सिंगल डेचा स्टे राहतो. ह्याच्यामध्ये काहीच नाही राहत. तुम्हाला एक कोटामधनं एक छिद्र पाडलं जातं, एक किंवा 2 छिद्र पाडलं जातं, एक लॅप्रोस्कोप इंट्रोड्यूस केलं जातं आणि चेक केलं जातं की तुमची गर्भपिशवी, तुमच्या फॅलोपियन ट्यूब्स, तुमच्या ओव्हरीज ह्या नॉर्मल आहेत की नाही. आणि सोबत हिस्ट्रोस्कोपी केलं जाते. हिस्ट्रोस्कोपी म्हणजे तुमच्या योनी मार्गाद्वारे एक हिस्ट्रोस्कोप टाकला जातो गर्भपिशीमध्ये आणि चेक केला जातो की गर्भपिशवी आतून तर नॉर्मल आहे, त्याच्यामध्ये कुठे पॉली किंवा फॅब्रॉइड
ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येत आहे. तसे तर काही कॉज नाही आहे ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतात. आणि ही सिम्पल प्रोसिजर आहे, पेनलेस प्रोसिजर आहे. त्याचा मिनिमम स्टे राहतो 1 किंवा 2 दिवसासाठी. फक्त एका दिवसासाठी पेशंटला ॲडमिट राहावं लागतं मॅक्झिमम वेळा. बरेच वेळा तर पेशंटला सोडून पण दिलं जातं घरी सेम डेला. आणि 1 किंवा 2 दिवसाला रेस्ट केला की तुम्ही सगळ्या नॉर्मल गोष्टीकडे लागायला लागता. त्यामुळे असं याच्यात घाबरण्यासारखं असं काहीच नाही आहे. अच्छा. एक ते पॉइंट ऍड. हां, बिलकुल मॅम. की आता आपल्या या एरियामध्ये ट्युबरक्युलोसिस हा पण एक खूप मोठं कारण आहे इन्फर्टिलिटीचं. ट्युबरक्युलोसिसचं जे डायग्नोसिस आहे हे लॅप्रोस्कोपीद्वारे खूप चांगल्या प्रकारे केलं जाऊ शकतं पिक्चरद्वारे. त्यामुळे लॅप्रोस्कोपी ही आपल्याला त्या गोष्टी डायग्नोज करण्यासाठी पण हेल्प करू शकते. जसं सरांनी सांगितलं की लॅप्रोस्कोपीद्वारे आतमध्ये आपण काही अदेजन्स आहेत का, काही एंडोमेट्रियोसिस आहे का, ही गोष्टी आपण माहिती करू शकतो. तर यंग एजमध्ये इन्फर्टिलिटीचं कारण किंवा माल न्यूट्रिशन, जसं आपल्याकडे डाएटवर महिला फोकस करत नाहीत, तर त्यामुळे आपल्याकडच्या महिला ह्या ट्युबरक्युलोसिस म्हणजे ॲब्डॉमिनल कॉक्ससाठी पण खूप जास्त प्रोन आहे. आणि त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचं कारण आणि ट्यूब ब्लॉक असण्याचं कारण हे ट्युबरक्युलोसिस राहू शकतं. तर ते पण एक खूप मोठं आपल्याला हेल्प होते डायग्नोसिस. म्हणजे पेशंटने याला अवॉइड करण्यापेक्षा डॉक्टरने सजेस्ट केलं तर करायलाच पाहिजे. फक्त पेशंट फायनान्शियली बघून, म्हणजे पैशाकडे बघून, खर्चाकडे बघू आणि घाबरून त्या प्रोसिजरला जात नाही. पण ते कम्प्लीट डायग्नोसिस पेशंटला देऊ. आता तुम्ही जसं बोललात की काही पेशंट्स पैशाबद्दलही फार विचार करतात. तर हे IVFची जी आपली ट्रीटमेंट आहे किंवा IUIची जी ट्रीटमेंट आहे, ही फक्त असा समाजामध्ये गैरसमज आहे की ही फक्त अप्पर क्लास जो आहे किंवा रिच क्लास जो आहे त्यांच्यासाठीच आहे आणि मिडल क्लास हे अफोर्ड करू शकत नाही. तर नेमकं खरंच असं आहे का आता, की आता काही बदल झालाय आणि कॉस्ट कटिंग झालंय या ट्रीटमेंटमध्ये? बरं, IUIच्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला खूप जास्त खर्च लागत नाही. IUI 5-1 हजार रुपयापर्यंत तुमचं आरामात सगळं होऊन जातं. अच्छा. IUIला खूप जास्त खर्च लागत नाही. हां, IVFच्या सायकलमध्ये तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपयाचा खर्च लागू शकतो एका सायकलसाठी. आणि ते जर इन केस तुमची फर्स्ट सायकलमध्ये जर तुमची प्रेग्नन्सी राहिली नाही, तर तुम्हाला फर्दर सायकल करायचं काम पडू शकतं, ज्याच्यामध्ये तुमची कॉस्ट आणखी कमी होत जातं. तर तेवढी कॉस्ट आहे कारण ती एक हाय एंड ट्रीटमेंट आहे. पण असं नाही की तुम्हाला अप्पर क्लाससाठीच आहे, मिडल क्लास करू नाही शकत. नाही, ते पण करू शकतात कारण तुमचं एक बोल आहे, तुमचं एक बच्चू हेल्दी बेबी तुम्हाला घेणं एक बोल आहे तुमच्यासाठी. आणि तेवढ्यासाठी तुम्ही आरामात तेवढा खर्च करताच. आता तुम्ही जर नॅचरल प्रेग्नन्सी ठेवली, त्याची जर ट्रीटमेंट करतोय 9 महिने आणि पुढचे 6 महिने, तर त्यालाही तुम्हाला 1-1.5 लाखाच्या वर खर्च लागतोच आहे. खर्च येणारच आहे. तेवढा खर्च येतोच आहे. तर ते चांगल्या बेबीसाठी जेव्हा तुम्हाला इन्फर्टिलिटी आहे, तर तुम्ही तो तेवढा खर्च आरामात करू शकता. त्यामुळे खूप जास्त कॉस्टली आहे असं नाही आहे. इतर त्यापेक्षा जर तुम्ही विचार केला, एखाद्या माणसाचा जर पाय फ्रॅक्चर झाला तर त्याला जास्त खर्च लागतो एखाद्या वेळेस. नाही, बिलकुल. ते पैशांपेक्षा जो आपल्याला आनंद भेटणार आहे. ऍक्च्युली इकडे काय होतं की पेशंट लोक एका डॉक्टरनी IUI सांगितलं, एका डॉक्टरनी IVF सांगितलं की ते डॉक्टर बदलतं, ती ट्रीटमेंट नाही कॅरी ऑन करत. मग याच्यामध्ये काय होतं, ते डॉक्टर बदलत, गाव बदलत, हे सगळं बदलण्यामध्ये याची ट्रीटमेंट त्याची ट्रीटमेंट सेम अमाऊंट ऑफ मनी खर्च करतात. मे बी मोर दॅन दॅट. पण पैसा तर जातो, वय वाढतं आणि वयानुसार जो झालेला लॉस आहे तो पैशांनी पण भरून काढल्या जात नाही. त्यांना हे सांगावं लागतं की हे तुम्ही जी काही ट्रीटमेंट घेता, हे इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट सगळीकडे सारखीच आहे. प्रत्येक ठिकाणी फरक नाहीये, नियम सारखेच आहेत की हे आहे, याला ही ट्रीटमेंट लागते, याला ही मेडिसिन लागते. ठीक आहे. मी मगाशी जे बोलल्यानुसार की एका महिन्यात एकच दिवस तुमचा व्हायटल असतो. बिलकुल. त्यामुळे पेशंटला हे समजणं गरजेचं आहे की तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरांनी जे सांगितलं आहे त्याला त्या स्टेप्सला कॅरी फॉरवर्ड करा. ब्रेक करतात, पुन्हा नवीन ठिकाणी जातात, पुन्हा सुरू करतात, सेम सायकल चालू करतात, पुन्हा शून्यातून चालू करतात. आणि त्या सायकलमध्ये ते तेवढाच खर्च करतात जे ॲट ए टाइम आपण त्यांना 1 ते 1.5 लाख रुपये. म्हणजे इथे पेशन्स कमी असणं हे जास्त. आणि एक गमतीचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगतो, बरेच वेळा काय होतं ना, तुम्हाला एका डॉक्टरने तुमची ट्रीटमेंट केलेली आहे, मग तुम्ही 3 सायकल केले IUIचे, मग ते तुम्हाला माहिती आहे आता ते IVF फेल्युअर झालं तुमचं सायकल. मग फर्दर ट्रीटमेंट काय, तर फर्दर तुमची ट्रीटमेंट आहे IVF. मग तो डॉक्टर सांगतो तुम्हाला IVF करायचं आहे.
मग तो म्हणतो नाही मला हेप नाही करायचं, आपण या डॉक्टरकडे ट्रीटमेंटला रिझल्ट नाही भेटला, आपण नेक्स्ट डॉक्टरकडे जाऊ. मग तो नेक्स्ट डॉक्टरकडे जाताना पेशंट खूप हुशार झालेला आहे. ते काय करतात की तुमची फाईलच ठेवून देतात बाजूला. फाईल दाखवतच नाही समोरच्या डॉक्टरला की आम्ही एवढी ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ही ट्रीटमेंट घेऊनही आम्हाला रिझल्ट नाही मिळालेला आहे. म्हणजे त्या डॉक्टरना त्यांना सांगायचं नसतं की मी अगोदर ट्रीटमेंट केली. आणि मग काय होतं, तो डॉक्टर पुन्हा शून्यापासून चालू करतो, कारण त्याला माहितच नाहीये काय झालेलं आहे तुमच्यासोबत. मग तुम्ही त्याच्यात तुमचा टाइमही गमवता, आणि पैसे. पैसाही गमवता, आणि तुमचं फिजिकल जे एक्सरसाइज होते ती गोष्ट वेगळीच आहे. सर, आता जसं आपण बोललो की पेशंटला सुद्धा ही जर्नी फार टफ असते, जशी डॉक्टरांसाठी असते, तर त्यांच्यासाठी फायनान्शियली, फिजिकली किंवा इमोशनली सुद्धा की ही जर्नी फार मोठी असते आणि फार स्ट्रगल असते याच्यामध्ये, डॉक्टरांसाठी सुद्धा आणि पेशंटसाठी सुद्धा. हे सगळं केल्यानंतर जेव्हा तुम्ही बघता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, तर त्यावेळेला ती भावना कशी असते, की तुमचे याच्याबद्दल काय एक्सपिरियन्स आहेत आम्हाला सांगा. जेव्हा पेशंट प्रेग्नंट होतं ना, तेव्हा म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी असते ना, ते जे भाव असतात ना, ते पाहायला खूपच छान वाटतं. बरेच वेळा काही पेशंट रडायला लागतात, काही पेशंट हसायला लागतात, काही पेशंट असे रिपोर्ट घेऊन आपल्याकडे असे शांत बघतात. खरंच रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. नाही. खरंच पण report positive म्हणजे आहे. खूप मोठा आनंद असतो की आपण जे काही बेसिक काही असो, म्हणजे ओव्युलेशन इंडक्शन करा, युआय करा, पण पेशंटला जेव्हा त्या किटवर 2 लाईन दिसतात तेव्हा त्याचा जो आनंद असतो हा म्हणजे खूप मोठा रिवॉर्ड आहे आमच्यासाठी की बा कुठेतरी आम्ही त्या कपलला आनंदी करू शकलो. ही खूपच मोठा. नाही म्हणजे ते कपल ऑलरेडी खूप वर्षांपासून ट्राय करत असतात आणि एक समाजामध्ये असेल किंवा कुटुंबामध्ये असेल, ते बऱ्याच गोष्टींमधून जात असतात आणि त्यानंतर तुमच्या हेल्पमुळे त्यांना एक आनंद भेटतो. तर हे सगळं बघितल्यानंतर नक्कीच एक ती भावनाच वेगळी असेल. मला असं वाटतं की तुम्ही शब्दांमध्ये सुद्धा सांगू शकत नाहीत. जसं मी आता बोलले की हा आनंद देणं फारच मोठी गोष्ट आहे. तर एखादा किस्सा जो तुम्हाला आवडेल आमच्याशी शेअर करायला, की हा खूप जास्त स्ट्रगल होता आणि नंतर रिझल्ट पॉझिटिव्ह आला. मॅडम, माझ्याकडे एक पेशंट होता ज्यांनी 3 सायकल IUI चे केले, 2 सायकल IVF चे केले, सगळं फेल झालं. अच्छा. सगळं फेल झालं. त्याच्या लग्नाला 4 ते 5 वर्ष झाले होते आणि तरी पण प्रेग्नन्सी राहत नव्हती. आणि त्या पेशंटनी कम्प्लीट होप सोडून दिला होता की मला पुन्हा प्रेग्नन्सी राहील म्हणून. मग अशा केसेसमध्ये पूर्ण तो पेशंट खूप चांगला होता, माझ्या चांगल्या रेफरन्सनी आला होता. मग त्याने मला पूर्ण फाईल दाखवली, सर मी अशी ट्रीटमेंट घेतली आहे, माझं सगळं झालेलं आहे, तर मला प्रेग्नन्सी राहत आहे. त्या पेशंटनी लास्ट IVF सायकल करून पण 2-3 वर्ष झाले होते आणि यंग एज होतं. आहे, प्रेग्नन्सी राहते की. अशा केसेसमध्ये आपण त्यांना ओव्युलेशन इंडक्शन, फॉलिक्युलर स्टडी आणि IUI केलं आणि फॉर्च्युनेटली त्याच्या सेकंड सायकलमध्ये ती कन्सिव्ह राहिली. ती सेकंड सायकलमध्येच कन्सिव्ह राहिली आणि ती एवढी खुश झाली की भयंकर. म्हणजे ती म्हणायची मला की सर मी सगळीकडे फिरून आली, मी दिल्लीला ट्रीटमेंट घेतली, मी मुंबईला जाऊन आली, मी सगळीकडे जाऊन आली, पण मला सायकलला कुठेच रिस्पॉन्ड नाही भेटला. तर मी तिला म्हटलं होतं बघ माझं काम आहे, मी केलं, बाकी शेवटी वेळ होता आणि देवाची साथ होती म्हणून तुला हे भेटलं सगळं. वा वा वा. म्हणजे ते पेशंट एवढं खुश बघून तुम्हाला सुद्धा किती पॉझिटिव्ह ऑरा असेल तो फील करायला. नक्की. अशा संदर्भात एक सांगू इच्छिते की पेशंटचं बरेच नाही काय होते, ह्या सायकलमध्ये जेव्हा पेशंट येतो 1 महिना, 2 महिने, 3 महिने, आपण मेडिसिन्स देतो पेशंटला, मग ओव्युलेशन इंडक्शन देतो, फॉलिक्युलर स्टडी करतो, IUI करतो, पण 3 महिने झाले पेशंट कधी कधी कन्सिव्ह होत नाही. मग पेशंट ब्रेक घेतात आणि मग घरी बसतात आणि ते ब्रेक घेतला की त्यांना लगेच प्रेग्नन्सी. याच्या मागचं एक कारण असं असतं की जेव्हा ट्रीटमेंट घेतो तेव्हा तो फायनान्शियल, फिजिकल आणि मेंटल या तिन्हीही बर्डन चाइल्डवर असतो. हा, ठीक आहे. यावेळी आपण त्यांना जे मेडिसिन्स देतो फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी, हे मेडिसिन्स त्यांच्यावर ऑलरेडी काम करणं सुरू झालेलं असतं आणि मग जेव्हा तो ब्रेक घेतो तेव्हा तो स्पॉन्टेनियसली कन्सिव्ह होतो आणि स्पॉन्टेनियसली कन्सिव्ह होतो आणि त्याला वाटतं की बाबा मी झालो. पण त्याच्या मागचं कारण एक असं असतं, म्हणजे मी असं सांगू इच्छिते की जसं आपण कोणत्याही शेती बी पेरायच्या आधी त्या शेतीची मशागत करतो, पहिले तिला फर्टाईल करतो आणि मग त्याच्यात बी पेरतो आणि मग त्याच्यातनं रोप उगवतात. तर त्याच प्रकारचा हा इन्सिडन्स इथे घडतो की हे 2-3 महिने जे मेडिसिन खाल्लेलं असतं, जो स्ट्रेस त्यांनी बिअर केलेला असतो, तो फोर्थ मंथ मध्ये कुठे ना कुठे त्यांना एक आनंद देऊन जातो
ठीक आहे, त्याच्या डॉक्टरचा लेबर बाहेर आहे. ते म्हणतात की आम्ही स्पॉन्टेनियसली कन्फ्यूज झालो. पण माझं पेशंट लोकांना हेच असते की इन्फर्टाईल कपल केव्हाही येतो तर मी त्यांना हे सांगते, हे सुरुवातीला आपल्याला आपलं बेड पहिले आपली शेतीची जमीन जी आहे ती फर्टाईल करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही मेडिकेशन्स देणार आहे. म्हणजे मी पण देणार आणि 50% तुमचं मी मगाशी सांगितलं डाएट आणि एक्सरसाइज आणि हे या रुटीननी तुम्ही सेट करा. पॉझिटिव्ह रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा एखादा पेशंट प्रेग्नन्सी घेऊन येतो, 1.25 महिना झालेला असतो, 1.5 महिना झालेला असतो आणि मग त्याला सोनोग्राफी करतो आणि मग गर्भाला जीव नसतो आपण सोनोग्राफी केल्यावर. मग पेशंट एकदम खोप सोडून देतो किंवा त्याला वाटतं अरे बाबा गर्भाला जीवच नाही, आता काय होईल, त्याला पुढे कसं जाईल. मग त्यालाही सांगताना मी एक त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगत असते की बाबा हे बघा आता तुम्ही बी पेरलंय, ठीक आहे, आम्ही खत पाणी घालणार आहे आणि जर तुम्ही पेरलेलं बी चांगलं असेल तर नक्कीच त्याच्यात ना रोप उगवेल. म्हणजे तुम्ही खूप जास्त हे नाही करू शकत किंवा झालंच पाहिजे. आणि जर नसेल तर त्यांना नाही होणार. पण मग आपण प्रयत्न करणं सोडायचे का? नाही, प्रयत्न द्या. आणि त्या प्रयत्नानंतर बरोबर 90% पेशंट पॉझिटिव्ह होतात. 5-10% पेशंटमध्ये लॉस होतोही, पण तेही त्यांना सांगणं गरजेचं असतं. मॅडम, हा संदर्भ खूपच सुंदर दिलाय मॅडमनी. म्हणजे एक शेतीची मशागत जशी आपण सुरुवातीला करतो पेरणीच्या अगोदर, तसंच या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला काम करायचं असतं. तर आपली आजची जी चर्चा होती सर मॅडम फारच चांगली राहिली. म्हणजे एक याच्यामध्ये आपण इन्फर्टिलिटीच्या बेसिक्सपासून लोकांचे काय गैरसमज आहेत, काय शंका आहे, काय भीती आहे, या सगळ्यांबद्दल आपण क्लॅरिफिकेशन दिलंय. त्यानंतर HSG असेल, SHG असेल, लॅप्रोस्कोपी असेल, याच्यावरती आपण डिस्कशन केलं. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये नेमकं सध्या काय सुरू आहे आणि तिथे कोणतं अवेअरनेस गरजेचं आहे तेही आपल्या या पॉडकास्टमध्ये आलंय. तर आता शेवटी जाता जाता आपण एक रॅपिड फायर गेम खेळणार आहोत. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी एक शॉर्टमध्ये आन्सर्स द्यायची आहेत. आपण सुरुवात करूया. IVF बद्दल पहिलाच प्रश्न मी घेते की IVF बद्दल सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे? आगीबद्दल सर्वात मोठा गैरसमज खूप जास्त पेनफुल होईल, मग खूप जास्त कॉस्ट लागेल, प्रेग्नन्सी राहिल्यावरही महिना घरी झोपून राहावं लागेल, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. जसं की ॲक्च्युअली तसं नाही आहे. IVF ही पेनलेस प्रोसिजर आहे, याच्यामध्ये खूप जास्त काही पेन होत नाही. तुम्हाला आरामाची गरज आहे, पण म्हणून झोपूनच राहावं लागेल असं बिलकुलच नाही आहे. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे, सायंटिफिक अप्रोच आहे. अच्छा मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी की पुरुषांमध्ये जो स्पर्म काउंट सध्या कमी होत चाललाय त्याची मेन रिझन्स काय? त्याचं मेन रिझन्स आहे तुमचं लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि ॲडिक्शन. तर त्यामुळे आता आणि नंतर एक मोबाईल एक्सपोजर, म्हणजे रेडिएशन एक्सपोजर, त्यानंतर लाईफस्टाईलमध्ये म्हणजे सिटिंग जॉब, कंटिन्युअस सिटिंग जॉब, कमी एक्सरसाइज, नो एक्सरसाइज, रेडिएशन एक्सपोजर आणि जंक फूड. बिलकुल. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पॉडकास्टमध्ये सुद्धा खूप सविस्तर बोललोय. सर, पुढचा प्रश्न आपल्यासाठी की फर्टिलिटी लॅप्रोस्कोपी 5 सेकंदात किंवा म्हणजे असं क्विकमध्ये सांगायचं तर काय सांगतात? फर्टिलिटी लॅप्रोस्कोपी इन्क्रीज चान्सेस ऑफ IVF. वा, म्हणजे एका लाईनमध्ये तुम्ही समअप करून टाकलंय त्याला. मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमचं फेवरेट काय, की एक पॉझिटिव्ह रिपोर्ट येणं किंवा जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचं हार्टबीट? दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहे. म्हणजे जो इन्फर्टाईल कपल आहे त्यामध्ये जेव्हा त्याच्या प्रेग्नन्सी टेस्ट किटवर 2 लाईन पॉझिटिव्ह येतात, तो त्याच्यासाठी खूप हॅपीएस्ट मोमेंट आहे. किंवा एखादी पेशंट बॅड ऑब्स्टॅटिक हिस्ट्रीमध्ये असते, म्हणजे तिच्या प्रेग्नन्सी लाईफ टाईममध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स होते आणि ॲट द एंड ऑफ द 9 मंथ आपण तिच्या हाती एक खेळतं बाळ दिलं, तो एक पॉझिटिव्ह उपाय. व्हेरी हॅपी. दोन्ही तेवढंच महत्वाचं. तेवढंच महत्वाचे आहे. सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी की एका शब्दात जर तुम्हाला सांगायचं की एम्ब्रिओलॉजिस्ट कोण आहे या पूर्ण जर्नीमध्ये? सायलेंट हिरो. यांच्याशी काहीच होणं शक्य नाही. अच्छा मॅडम, इनफर्टिलिटी जर्नी एका शब्दात? होप. होप सर्वात महत्वाची. सर, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? एक रिसायलेन्स. प्रेग्नन्सी राहण्यापासून प्रेग्नन्सी डिलिव्हर होण्यापर्यंत जो महत्वाचा पिरियड आहे दॅट इज इनफर्टिलिटी पिरियड्स. बिलकुल. दॅट इज इनफर्टिलिटी जर्नी. फर्टिलिटी जर्नी. ओके.
मी पुढे जेही काही विचारेल तर तुम्ही दोघांनी फटाफट आन्सर दिले तर अजूनही चांगलंच. तर मॅडम, जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतात, जसं की तुम्ही सांगितलं की काउन्सिलिंग खूप मोठा पार्ट प्ले करतं, तर पेशंट तुमच्याकडे एक डॉक्टर म्हणून बघता की फ्रेंड म्हणून? नाही, मी काउन्सिलिंग देताना प्रयत्न असा करते की तो माझा पहिले फ्रेंड झाला पाहिजे. म्हणजे माझा काउन्सिलिंगचा एक हे आहे, मी पहिले बोलवताना फक्त फिमेल पार्टनर आतमध्ये बोलवते. अच्छा. मी तिला माझ्यासोबत पहिले कम्फर्टेबल करते. जे सगळे क्वेरीज, कारण बऱ्याचशा वेळी फिमेल कधी कधी हस्बंड समोर किंवा सासू सासऱ्यांसमोर तिच्या मनातल्या गोष्टी नाही सांगतात. बिलकुल. मग मी तिला पहिले माझा फ्रेंड बनवते. लेट हर टॉक एव्हरीथिंग विथ मी. आणि मग तिचं सगळं झाल्यानंतर मग मी रिलेटिव्हला बोलवून मग सांगते की नेमकं काय आहे. नाही, ही तुमची पद्धत नक्कीच चांगली आहे मॅडम. म्हणजे किती बाकी सगळे असताना महिला खुलत नाही तेवढं. त्यामुळे फ्रेंड ॲज अ पहिले मी फ्रेंड बनवते आणि मग मी त्यांची डॉक्टर. पहिले फ्रेंड आणि नंतर डॉक्टर. सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की जसं आपण सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला सिनेमा आणि बुक्सबद्दल खूप जास्त आकर्षण आहे. तर असा एखादा सिनेमा किंवा बुक जे तुम्ही तुमच्या पेशंटला रेफर कराल? असं पर्टिक्युलर बुक्स किंवा सिनेमाचं नाव घेतल्यापेक्षा ना त्याच्यामधला जो बुक्समध्ये किंवा सिनेमामध्ये बघा जो स्ट्रगल असतो त्याच्यानंतर स्ट्रगल केल्यानंतर जो तुम्हाला सक्सेस भेटतो तो इम्पॉर्टंट. तर या प्रकारचं जेव्हा तुमच्याकडे राहतं, मी या दोन्ही याच्यामध्ये बुक्समध्ये किंवा सिनेमामध्ये हे पाहतो की याच्यासोबत पेशंटला कोरिलेट करतो की पेशंटला किती स्ट्रगल करायला लागत आहे आणि त्याच्यातून कसा सक्सेस भेटत आहे मग पेशंटला. तर पर्टिक्युलर बुक्सपेक्षा माझ्यासाठी असं वाटतं की ते जास्त महत्त्वाचं आहे, पेशंटशी कोरिलेट करणं, आणि त्या गोष्टींचा मला खूप फायदा होतो. खूपच छान सर. पुढचा प्रश्न दोघांसाठी आहे की वाशिम मधलं तुमचं कम्फर्ट फूड कोणतं आहे? पाणीपुरी. अरे पुरण. माझं साधं घरचं जेवण. पेशंट केल्यावर तेवढंच थकून जातं. मॅडम, जे आता कपल्स या पूर्ण जर्नीमध्ये स्ट्रगल करत असतात, तर त्यांच्यासाठी जर एक वाक्य तुम्हाला सांगायचं असेल तर मेसेज. एका हाताने टाळी वाजत नाही. फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी दोघांनाही सेम लेवलवर उभं राहणं आवश्यक आहे. एकमेकांचा हात धरून चालणं आवश्यक आहे. तरच त्याच्यात पॉझिटिव्ह रिझल्ट लवकर येतात आणि फर्टिलिटी एक पॉझिटिव्ह रिझल्ट येतो. हा. सर, तुम्ही काय सांगाल एक मेसेज त्या कपल्स? माझ्यासोबत आहे पेशंटसाठी की ही तुमची मॅच आहे. ती तुमची मॅच आहे. एकमेकांना साथ द्या, एकमेकांसोबत खेळा, एकमेकांचा विश्वास घेऊन खेळा आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवा. तुम्ही ही मॅच नक्कीच जिंका. वा. तर सर, मॅडम, आता आपली एवढी सविस्तर चर्चा झालेली आहे. जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण बेसिक तपासण्यांपासून तर इमोशनल काउन्सिलिंग पर्यंत अगदी सविस्तर हा प्रवास असतो. तर तुमचं जे वाशिमचं सेंटर आहे, तर तिथे कोणकोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ते आम्हाला ऐकायला आवडेल. आमच्या वाशिमला वत्सगुल्म हॉस्पिटल म्हणून सेंटर आहे. इथे मॅडम आणि मी आम्ही दोघेही गायनेकॉलॉजिस्ट म्हणून काम करतो. आमचं हे सेंटर पुसद रोडवर, पुसद हिगोली नाक्यावर पुसद रोडवर आहे. इथे आमच्याकडे मेल फॅक्टरसाठी सिमेन अनालिसिस आणि फर्दरच्या टेस्ट असतात. सोनोग्राफी, फिमेल फॅक्टरसाठी सगळ्या ब्लड टेस्ट, HSG, त्याच्यानंतर IUI, ह्या सगळ्या टेस्टिंग होतात. आणि आम्ही ओव्ह्युलेशन इंडक्शन, फॉलिक्युलर स्टडी, सोनोग्राफी ह्या सगळ्या गोष्टी करतो. फर्दरचे ट्रीटमेंट आहे, लाईक की IVF करायचं आहे तुम्हाला किंवा फॅक्टर असेल ज्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या फर्दर टेस्ट करायच्या असल्या तर त्या टेस्टसाठी आम्ही आमच्या संभाजीनगर इथल्या समर्थ IVF त्या सेंटरमध्ये पेशंटला प्रेफर करतो. अच्छा, म्हणजे पुढे जर तुम्हाला काही रेफर करायचं आहे तुम्ही समर्थ IVFला रेफर करतात. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. या माहितीशिवाय तुम्हाला अजून अधिक माहिती जर हवी असेल तर समर्थ IVFच्या साईटला व्हिजिट करा. तिथे तुमच्या आमच्या ज्याही काही फ्रँचायझी आहेत किंवा सेंटर आहेत त्या सगळ्यांबद्दल डिटेल माहिती मिळणार आहे. आणि जसं की मी सुरुवातीला सांगितलं की समर्थ IVFचे 2 यूट्यूब चॅनल आहेत, एक समर्थ IVF आणि समर्थ IVF पॉडकास्ट म्हणून. या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या पॉडकास्टला लाईक करा आणि तुमचे अजूनही काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. म्हणजे आमच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये जेही काही गेस्ट येतील त्यांना विचारायला मी विसरणार नाही. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.